तर थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणातून सध्या 8500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय। नाशिकच्या होळकर ब्रिज खालून 13000 क्युसेक वेगानं पाणी सुरू आहे। तर नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस पडतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आपल्यासोबत। किशोर, आपण पाहतोय 3 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस पडतोय। सध्या गंगापूर धरणातून खरं तर 8500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। सध्याची माहिती द्याल? वर्षा, आपण आता गोदावरीच्या नदीकाठी ह्या रामकुंड परिसराच्या ठिकाणी उभा आहोत। आपण बघू शकतो हा दुईतोंड्या मारुती आहे, ज्याची पूर पातळी नाशिककरांसाठी विशेष मोजली जाते। आता ह्या दुईतोंड्याच्या मारुतीच्या छातीच्या थोडं खाली आहे गोदावरीचं पुराचं पाणी उतरलेलं आहे। कालपर्यंत हे मानेपर्यंत होतं आणि गेल्या 24 तासापासून गोदावरी नदीला पूर परिस्थिती तीच आहे। आता थोडं तरी जरी कमी झालं असलं तरी परवापासून हे 8400 क्युसेस गोदावरीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे। आणि आता जो होळकर ब्रिज आपण बघू शकतो, त्या होळकर ब्रिज परिसरात 13400 क्युसेसने हा पाण्याचा प्रवाह सुरू आहे। नदीकाठचे जे गावं आहेत, चांदोरी, सायखेडा, या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। साधारण आता नाशिकच्या 80% धरणं हे भरलेले आहेत आणि 80% धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर जे धरण आहे त्या ठिकाणी टोटल 62,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या रामकुंडाच्या परिसरात आज श्रावणी सोमवार असल्याने बरेच भाविक येतात, देशभरातून येतात। काही दशक्रिया विधी करतात तर काही अस्थि विसर्जनाकरता येतात। मात्र या सर्वांना या गोदावरीच्या पायथ्याशीत वस्त्रांतर गृहाच्या शेजारी त्यांना या ठिकाणी पूजा विधी करावी लागत आहे। काल पण या ठिकाणी जी गोदा आरती झाली, ती गोदा आरती देखील या पुराच्या पाण्यात पायथ्याशी करण्यात आली, कारण हा पूर अद्यापही ओसरत नाही आणि गेल्या कालपासून हा धुवाधार पाऊस सुरू आहे। रात्री सुद्धा जोरात पाऊस झाला। आज सकाळी सुद्धा आपण पाऊस बघू शकतो। नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात त्र्यंबकेश्वर मध्ये अद्यापही पाऊस थांबत नाहीये। त्या ठिकाणी देखील आज श्रावणी सोमवार आहे, परंतु त्या ठिकाणी देखील अद्यापही पाऊस सुरू आहे। आणि हे गोदावरीची पूर परिस्थिती अद्यापही हवामान खात्याने इशारा दिला आहे की उद्या किंवा परवापर्यंत हा पाऊस सुरू राहील। आता येलो अलर्ट नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। वर्षा, निश्चितच किशोर, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।